कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। यावेळी मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेचे आमदार राजू पाटीलही राहणार उपस्थित। महाविकास आघाडीचे उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटील आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार। उत्तर मुंबईमध्ये भूषण पाटील विरुद्ध पियुष गोयल अशी लढत। पालघर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले जाणार। भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्याच्या आधी शक्ती प्रदर्शन केले जाणार। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यासह गिरीश महाजनही राहणार उपस्थित। दादा भुसे यांची माहिती। महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। आम्हाला जनता स्वीकारेल आणि लाखोंच्या मताने आमचा विजय होईल, हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला विश्वास। हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी घोषित होताच महायुतीमध्ये नाराजीचा सूर। भाजपकडून इच्छुक असलेले दिनकर पाटील नाराज। आमची भूमिका ठाम, आम्ही लढणार आणि जिंकणार। अर्ज माघारीचा निर्णय 7 तारखेला घेणार, शांतिगिरी महाराज यांचं विधान। इतर मतदारसंघात देखील ताकदीने निवडणुकीमध्ये उतरू, शांतिगिरी महाराज यांचं वक्तव्य। भुजबळ फार्मवरती मंत्री दादा भुसे आणि छगन भुजबळ यांची भेट। उमेदवार विजयी होण्यासाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन करावं लागेल या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची दादा भुसेंची माहिती। दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपमध्ये नाराजीचा सूर। माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करत आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार। भारती पवार यांच्या कार्यपद्धतीवरती चव्हाणांची नाराजी। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये सभांचं आयोजन। तासगावमध्ये शरद पवार यांची सभा। संध्याकाळी कल्पद्रुम क्रीडांगणावरती उद्धव ठाकरेंची सभा। महायुतीचे हातकणंगल्याचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये 3 ठिकाणी सभा। सकाळी 9 वाजता सणसर, दुपारी शेळगावमध्ये तर निमगाव केतकीमध्ये संध्याकाळी सभा पार पडणार। जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या जालन्यामधील प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन। त्यानंतर शहरामध्ये कॉर्नर सभा आणि पक्षप्रवेश सोहळा। 3 मे रोजी रत्नागिरीमध्ये अमित शहांची सभा। गोपटे जोगळेकर मैदानावरती ही सभा होणार। सभेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये काही बदल। रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। अमोल कीर्तीकरांसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे उमेदवार मिहिर कोटेचा हे सुद्धा शिवतीर्थावर। लवकरच ठाण्यामध्ये राज ठाकरेंची सभा होणार। राज ठाकरेंकडे सभा घेण्याची मागणी केल्याची नरेश म्हस्के यांची माहिती। शिवसेना आणि मनसेचा डीएनए एकच। डोंबिवलीमध्ये मनसेच्या मेळाव्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना। डॉक्टर श्रीकांत शिंदे मनसेचेच उमेदवार असल्याचं समजून काम करा, आमदार राजू पाटील यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज राज ठाकरेंची भेट घेणार। सकाळी 9 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी जाणार। मुंबईतल्या 6च्या 6 जागा महायुतीच जिंकणार। शिवसेनाही सर्व 15 जागा जिंकणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। संजय निरुपम 3 मे रोजी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार।
शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारामध्ये उतरणार। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निरुपम यांची घोषणा। शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा एकाच दिवसामध्ये शिवसेनेला रामराम। पुन्हा घरवापसी करत ठाकरे गटामध्ये केला प्रवेश। मी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्तिगत कामासाठी गेलेलो असताना माझा पक्ष प्रवेश करून घेतला, पुरुषोत्तम चव्हाण यांचा दावा। पुरुषोत्तम चव्हाण स्वतःहून त्या ठिकाणी आले होते। एक पुरुषोत्तम चव्हाण गेल्यानं काय फरक पडतो, विवेक खामकर यांचं वक्तव्य। मुले पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळवणारी टोळी कल्याणमध्ये सक्रिय। कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची शिंदे गटावरती टीका। शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील माढा लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा देणार। खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह सभा। अभिजित पाटील आणि त्यांच्या कारखान्यामागे खंबीरपणे उभा राहणार, रणजितसिंह निंबाळकर यांचं वक्तव्य। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपालजी महाराज यांची सभा। सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। नारायण राणे 3 लाखांच्या मताधिक्याने जिंकून येतील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मुंबईच्या दौऱ्यावर। यावेळी बिर्ला यांनी घेतली विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट। रोहित पवार यांनी महाराष्ट्रामधील एक माणूस दाखवावा ज्यांना मोदींच्या योजनेचा लाभ मिळालेला नाही, चित्रा वाघ यांचं रोहित पवार यांना खुलं आव्हान। महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस। यामध्ये प्रामुख्याने युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सचिव अभिषेक धवड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती। महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा। सभेच्या पूर्वी योगी आदित्यनाथ यांचे बुलडोझर बाबा असे झळकले पोस्टर्स। काँग्रेसने गरिबी हटावचा फक्त नारा दिला तर गरिबी हटवली नाही। ओबीसी आणि मागासवर्गीयांचं आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करते, योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवरती निशाणा। काँग्रेस गोहत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठं पाप आहे, तर या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासामध्ये जमा होईल अशी त्यांना भीती आहे, म्हणून काँग्रेस खोटं बोलतीये। योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवरती सडकून टीका। राम मंदिराच्या उभारणीमुळे खुनाचे पाठ पाहतील असं विरोधक बोलत होते, मात्र एक मच्छरही मरणार नाही हा विश्वास देतो, योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवरती निशाणा। मोदींनी गेल्या 10 वर्षात जे केलं ते काँग्रेसनं 60 वर्षात केलं नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवरती टीका। सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, त्यांना राज्यपाल व्हायचे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या काळामध्ये मालपाणीच्या नादामध्ये मुंबईमधील अनेक उद्योग बाहेर गेले, ठाकरेंना ईट का जवाब पत्थर से देणार, भाजप मेळाव्यामधून फडणवीसांचा इशारा। कोरोना लसीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांचं उत्तर, ठाकरेंना लस म्हणजे लसूण वाटतो, माझ्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये लस तयार झाली तर तुम्हाला मिरची का लागली, फडणवीसांचा खोचक टोला। सर्वोच्च न्यायालयानं काय निकाल द्यायचा हे मोदी सांगत असतील ते चुकीचं, सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दबाव टाकतायत, उद्धव ठाकरेंचा मोदींवरती गंभीर आरोप। सुरतचे 2 जण महाराष्ट्र लुटतायत, त्यांना नेस्तनाभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मोदी शहांवरती निशाणा। हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, नारायण राणेंची टीका, मोदींना तडीपार करणार म्हणतायत, मोदींनी ठरवलं तर तुम्हाला तडीपार करू शकतात, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा। घरात बसून सरकार चालवता येत नाही, मुख्यमंत्र्यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवरती टीका। भाजपनं गलिच्छ राजकारण सुरू केलंय, भाजपला सगळे पक्ष संपवायचे, सुषमा अंधारे यांची भाजपवरती टीका।
2 टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीला यश येताना दिसतंय. भाजपचं जुमलेबाज सरकार लोकांना नकोय. नाना पटोले यांचा भाजपवरती निशाणा. महाराष्ट्रामधील विविध विकास योजना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. त्यामुळे महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना धडा शिकवा. भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचं आवाहन. शिराळा वाळवा तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळेल. जयंत पाटील यांना विश्वास. मोदींमुळे नाही तर पवारांमुळेच FRP वाढलेली आहे. जयंत पाटील यांचं वक्तव्य. महिलांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. आम्ही मुलगी सून असा भेदभाव करत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचा शरद पवारांना टोला. कितीही दबाव आला तरी घाबरणार नाही. शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर. माढा तालुक्याला दहशतीतून मुक्त करणार असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. आचारसंहिता संपल्यावरती म्हणजे साधारण 10 जूनपर्यंत वाघनखं भारतामध्ये येतील. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून त्यांच्या परवानगीचं पत्र हे लंडन म्युझियमला द्यायचे. मुनगंटीवार यांची माहिती. शिर्डी लोकसभेसाठी महायुतीच्या वतीनं सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये. लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मैदानात. संगमनेर, अकोले आणि नेवासासह कोपरगाव शहरामध्ये महायुतीचा प्रचार कार्यालयाचं विखेंच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधान मोदींसाठी रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव प्रचार करणार. किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. सोमय्या यांनी दोघांवरती केले होते भ्रष्टाचाराचे आरोप. संजय राऊतांना उद्धव ठाकरेंनी फक्त आरोप करण्यासाठी ठेवलंय. रामदास आठवले यांचा हल्ला बोल. 3 वेळा निवडणूक लढवल्यानं सुप्रिया सुळेंनी निवडणुकीला उभं राहायला नको होतं. आठवलेंचं वक्तव्य. मावळ लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेला रामदास आठवले यांची उपस्थिती. आठवलेंच्या कवितेनं मावळच्या प्रचारामध्ये भरला रंग. रत्नागिरीमध्ये किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयावरचे बॅनर हटवले. किरण सामंत संपर्क कार्यालय असं नवे बॅनर लावले. यावरती उदय सामंत यांचे फोटो नाही. आमच्यामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. भावाचा फोटो लागला तर वाईट वाटण्याचं कारण नाही. रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या कार्यालयावरील बॅनर काढल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांचा भाजपला पाठिंबा. तुम्ही ज्या पक्षाला जातीवादी म्हणाला होतात त्यांचा पाठिंबा नाकारा किंवा मग खोटं बोलतायत हे कबूल करा. प्रणिती शिंदेंनी MIM संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा निशाणा. महाराष्ट्र दिनी विठ्ठल रुक्मिणीला पारंपरिक दागिन्यांनी सजवलं. काल दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याच्यावरती पोलिसांचा दबाव होता. आत्महत्या आहे की त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. मृत आरोपी अनुज थापनच्या वकिलांची मागणी. रायगडच्या माणगावमध्ये भीषण अपघात. माणगाव गोरेगाव पुलाचा कठडा तोडून दुचाकीवरील 2 जण दरीमध्ये कोसळले. दोघेही गंभीर जखमी. हिंदू विवाहाच्या दरम्यान जर आवश्यक ते विधी झाले नाही तर तो विवाह मान्य होणार नाही. सप्तपदीच्या शिवाय केलेले विवाह निरर्थक समजले जातील. नोंदणी केली तर हे विवाह वैध राहणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. राहुल गांधींनी अमेठीमधून तर प्रियंका गांधींनी रायबरेलीमधून निवडणूक लढवावी. सोनिया गांधी यांच्या दोघांनाही सूचना. सूत्रांची माहिती. शीख धर्मियांचे कौटुंबिक विवाद सामाजिक प्रश्नांवरती निवाडा करण्यासाठी ब्रिटनमध्ये पहिलं शीख न्यायालय. 1 जून पासून शीख न्यायालयाचं कामकाज सुरू होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.